बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। जागतिक आदिवासी दिनाचा जागतिक आदिवासी दिनाचा बिरसा मुंडा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। लंका मामा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। एकलव्य भगवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे। खाजा नाईक अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शिरपूर तालुक्यातील कोडीत या गावात 9 ऑगस्ट क्रांती दिवस आणि विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जाणारा आदिवासी समाजातील हा अतिमहत्वपूर्ण असा दिवस या गावात दिनांक 8 ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक सांस्कृतिक संस्कृतीचे जतन करत एकजुटतेचे दर्शन दाखवत विविध कार्यक्रम साजरा करून आणि शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला। 9 ऑगस्ट रोजी शिरपूर शहरात क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस संपूर्ण तालुक्याच्या वतीने साजरा केला जाणार असल्याने या गावाने एक दिवस आधी आपल्या गावात हा उत्साह साजरा केला। या प्रसंगी विविध सामाजिक उपक्रम, ग्रुप ग्रामपंचायत कोडीत व येथील ग्रामस्थ, समाज बांधव आणि ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा आणि त्यांच्या परिसरातील विविध युवकांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी त्यांनी गावातील विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न केला। गावातील सर्व महापुरुषांचे पुतळे आणि फलक यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा केली। यानंतर गावात विशेष सेवा देणाऱ्या आणि गावात उत्कृष्ट काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या गावातील कोणत्याही घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यासमयी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा या विनामूल्य पुरवणाऱ्या व विशेष समाजसेवा करणाऱ्या लोकांचा देखील सन्मान करण्यात आला। यानंतर पारंपरिक पद्धतीने देवी देवतांचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रेत या परिसरातील सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशात सहभागी होऊन त्यांनी नृत्याचा आनंद घेतला आणि आदिवासी संस्कृती आणि आदिवासी एकजुटतेचे त्यांनी दर्शन घडवले। यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, तर हा दिवस आनंदाने साजरा करून शांतताप्रिय पद्धतीने युवकांना मार्गदर्शन करून कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गावाचे सरपंच कुमारी आरती प्रकाश पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, पोलीस पाटील भरत पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गंगाराम पावरा, तंटामुक्त अध्यक्ष मगन पावरा, सामाजिक कार्यकर्ते नटराज पावरा, रणजित पावरा, विलास पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ता मोगेश पावरा, जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम, एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भिल, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पावरा, रामदास पावरा आणि परिसरातील युवकांच्या संघटना जय आदिवासी युवा शक्ती, जय आदिवासी युवा प्रतिष्ठान, एकलव्य प्रतिष्ठान, रावण ग्रुप, जयेश संघटना, ग्रुप ग्रामपंचायतचे विविध सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक व यांच्या सहकारी मित्रांनी यासाठी परिश्रम घेतले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आमच्या कोडीत ग्रामपंचायत मध्ये आदिवासी गौरव दिन हा साजरा करण्यात येत आहे। युनो द्वारा स्थापित केलेल्या की एक तारीख जाहीर केली की त्याच्यात सर्व आदिवासी बांधव एक ठिकाणी यावे व आपले विचार व आपले क्रांतिकारकांचे विचार हे समाजापुढे मांडायला पाहिजे। म्हणून आम्ही आज कोडीत गावाने एक आदर्श घेतलेला आहे की कोडीत गावामध्ये
आम्ही सर्वात प्रथम सुरुवातीला वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्हाला म्हणतात की तुम्ही आदिवासी लोक जंगल नष्ट करतात, म्हणून आम्ही जगाला एक संदेश देऊ शकतो की आम्ही झाडं लावा झाडे जगवा हा आमच्या ग्रामपंचायतचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर आमच्या आज कोडीत गावामध्ये शासकीय आश्रमशाळा आहे, 2 आश्रमशाळा हायस्कूल वगैरे आहेत. तिथून सकाळी लहान लहान मुलं यांनी प्रभात फेरी काढली व बिरसा मुंडा यांच्या जय जयकार क्रांतिकारकांच्या घोषणा दिले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत मार्फत आज आम्ही गावामध्ये ज्यांनी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमचे जे वीर भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पूजन करून आम्ही सुरुवात केली कार्यक्रमाची. आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आजपर्यंत जे मौत वगैरे झाली त्यानंतर बाकी ठिकाणी पैसे देतात, पण आमच्या इथं जे सामाजिक कार्यकर्ता आहे ते 1 रुपया न घेता गावात चांगल्या पद्धतीने मोठीचं हे करतात. त्यानंतर एखाद्याने अंगणवाडी सेविकांनी चांगलं कामगिरी केली असेल त्यांचा सत्कार करण्यात आला. जे ग्रामपंचायत सदस्य जे नेहमी काम करतात, आज आमच्या गावामध्ये लाडली बहिणाचा फॉर्म भरण्यात आला. त्यामध्ये काही युवकांनी सो इच्छेने मोफत फॉर्म भरून दिले, त्यांचा सत्कार करण्यात आला. आज आमच्या गावाचे वडीलधारे गाव डायला गाव पुजारा गाव पोलीस पाटील यांच्या पंच यांच्या हस्ते आम्ही सुरुवात केली. कारण गाव हे 5 लोक गावाची जिम्मेदारी यांच्यावर राहते. हे संपूर्ण जण एकत्र येऊन गाव म्हणजे आमच्या गावातून एक चांगला संदेश देण्याचं काम आज आम्ही कोडीत ग्रामपंचायत मार्फत करतो आहे. बाबासाहेब आंबेडकरचं प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं. शिवाजी महाराज यांचं प्रतिमेचं पण पूजन करण्यात आलं. असं नाही की फक्त जागतिक आदिवासी दिनानिमित्त फक्त आमच्या क्रांतिकारकांचं नाही, आमच्यासाठी ज्या सर्व क्रांतिकारांचा आज आम्ही कोडीत ग्रामपंचायत महाराणा प्रताप असो, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले असो, देमोग्रा माताचं यांचंही सुद्धा आम्ही पूजन करणार, राणी काजल माताचं वगैरे. आता आमचं पुढचं नियोजन गावाचे मुख्य पोलीस पाटील आहे तिथून राणी काजल मातेचं आणि धरती मातेचं पूजन करून आम्ही मिरवणूक काढणार आहे. मिरवणुकीमध्ये आमच्या समाजामध्ये जे व्यसन आहे, व्यसनामध्ये कमी वयामध्ये लग्न होतात, तर हे लग्न वयात आल्यानंतरच करायला पाहिजे, नोकरीला लागायला पाहिजे, असं आमच्या रॅलीमध्ये वेगवेगळे वेशभूषा आम्ही या रॅलीद्वारे संदेश देत आहे. युनो द्वारा स्थापित जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज उद्या जागतिक आदिवासी दिवस आहे. त्याच्या अनुषंगाने आज साप्ताहिक जागतिक आदिवासी दिवस आज पूर्ण मध्य प्रदेश महाराष्ट्रामधून आम्ही आज सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहात, मोठ्या दिमाखात आणि मोठ्या संख्येने आम्ही एकत्र येऊन हा दिवस साजरा करीत असतो. आज आम्ही कोडीत गावामार्फत जो कोडीत गावातील युवक किंवा कोडीत गावातील मान्यवर प्रमुखांच्या उपस्थितीत आम्ही जो जागतिक आदिवासी दिवस आज शिरपूर तालुक्यामधून कोडीत गावातून आदर्श असा जागतिक आदिवासी दिवस आम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन हा आदिवासी दिवस आम्ही पूर्ण मोठ्या उत्साहात आम्ही कोडीत येथून साजरा करीत आहोत.